लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। लोकनेते आमदार अब्दुल सत्तार यांचा छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी। शिवसेना नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय भव्य अभिष्टचिंतन सोहळा येत्या 1 जानेवारी संपन्न होणार आहे। लोकनेते आमदार अब्दुल सत्तार जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याची रूपरेषा ठरविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील मराठा लॉन्स येथे संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। याविषयी बोलताना दिलेल्या या प्रतिक्रिया। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आज जिल्ह्याचे लोकनेते व या राज्याचे माजी कर्तबगार मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय पूर्वतयारीच्या बैठकीनिमित्त आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो। या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या वेदना आपल्या सविस्तर भाषणामध्ये व्यक्त केल्या। अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस अनेक वर्षापासून आपण सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात। यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होईल। जरी सत्तार साहेब मंत्री नसले तर त्यांना मानणारा सर्व जाती धर्माचा सर्व कार्यकर्ता व मतदार हा अब्दुल सत्तार साहेबांसोबत आहे। पण अनेक लोकांनी विविध पक्षाच्या आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या, अब्दुल सत्तार साहेबांसारख्या कर्तबगार व्यक्तीला या राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं। कारण अब्दुल सत्तार हे काही फक्त सिल्लोड किंवा औरंगाबाद जिल्ह्याचेच नेते नाही, मराठवाडा विभाग असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये संघटनेच्या माध्यमातून पक्ष संकटात असताना सुद्धा कोणत्याही पक्षात संघटना वाढवायचं काम केलं व सगळ्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 जानेवारी 2025 रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे लोकनेते माननीय अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस आहे। दरवर्षी सिल्लोडला मोठ्या संख्येने त्यांचे सर्व मित्रमंडळ चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात। परंतु आगामी काळातील नांदी ओळखता माननीय सत्तारबाई यांनी संभाजीनगर येथे सांस्कृतिक मैदानावर पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बोलावून या वर्षी वाढदिवस साजरा करावा अशी सर्व कार्यकर्त्यांचा मनोदय। मी सत्तारबाई यांना अशी विनंती करेल की सिल्लोड येथे आपण तर दरवर्षी वाढदिवस साजरा करताच, परंतु कार्यकर्त्यांच्या मानाखातर आपण आपला वाढदिवस यावर्षी संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक अशा सांस्कृतिक मैदानावर साजरा करावा अशी त्यांना विनंती करतो। माझ्या वतीने, माझ्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। पहिली हे निर्णय 100% झाला का वाढदिवस सिल्लोड न करता जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्य इथे संभाजीनगर इथे करण्यात येईल व आता सगळे आम्ही प्रमुख मंडळी सर्वच पक्षाची मंडळी याच्या हे बसून त्याच्यावर निर्णय करतील का जागा ठरवतील, काय करायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं आपण हे सगळं आम्ही जसं आमचं ठरलं आपल्याला 100% माहिती देऊ। आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री राहिले सन्माननीय सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो 1 तारखेला वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व मित्रमंडळी नाही, आज काल आमचं बोलणं झालं सर्वांचं फोनवर आणि एका फोनवरती ही सर्व मित्रमंडळी जमा झाली आणि आमचं सर्वांचं असं ठरलं की बा साहेब जरी मंत्री नाही तरी साहेबाचा वाढदिवस हा मंत्रिपदापेक्षा लोकनेते म्हणून सनी मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथे साजरा करायचा। लोकनेते अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी आहे। दरवर्षी तो सिल्लोड येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात येतो, परंतु आमच्या सर्व मित्रपरिवाराची इच्छा आहे की हा वाढदिवस 1 जानेवारीला संभाजीनगर येथे व्हावा अशा सर्व भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि भूतो न भविष्यतो असा हा वाढदिवस व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि निश्चित हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम
आणि एक नवी दिशा देणारा एक नवीन संकल्प नवीन वर्षात साहेब करतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू.